So today we will learn English. Messages. मेसेजेस म्हणजे काय माहिती आहे? म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? मेसेजेस म्हणजे सूचना किंवा निरोप. मेसेज म्हणजे निरोप. मेसेज म्हणजे काय माहिती आहे? निरोप किंवा संदेश. मेसेज म्हणजे संदेश किंवा निरोप किंवा सूचना. मग आपण सगळे आपल्याला काही सांगायचंय. समजा सांगायचंय तुम्हाला काही. समजा तुम्हाला सांगायचंय की उद्या, इकडे बघा, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. पुस्तकात पाहू नका आत्ता, पुस्तकात पाहू नका, माझ्याकडे बघा. मी आधी बोलते, माझ्याकडे बघा. समजा मला तुम्हाला संदेश पाठवायचा आहे की उद्या 10 वाजता क्लास आहे. मग मी कसं सांगणार तुम्हाला? कसं सांगणार? कोण सांगेल मला? हां, बरोबर, बोलून सांगणार. फोन करेल, बोलून सांगेल उद्या 10 वाजता क्लास आहे, उद्या 10 वाजता क्लास आहे. प्रत्येकाला मी फोन करून सांगेल. किंवा अजून कसं सांगणार? एक फोन करणार. अजून कशा प्रकारे संदेश पाठवणार? पत्र लिहू शकतो. पण पत्र पोचायला खूप वेळ लागतो. मी पत्र लिहिलं, मग ते पोस्टात टाकलं, मग ते जाणार 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस लागणार, उशीर लागणार. तसं नकोय आपल्याला. अजून कशा प्रकारे पत्र पाठवू शकतो? बरोबर. अजून कशा प्रकारे संदेश पाठवणार? हां, बरोबर, मोबाईलवर मेसेज पाठवणार. व्हॉट्सअपवर मेसेज पाठवणार. उद्या 10 वाजता क्लास आहे. ठीक, गेला. मग तुम्ही तिकडे उद्या आज 10 वाजता क्लास आहे, मग सगळे येऊन बसतात. बरोबर. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मेसेज पाठवता येतो. मेसेज म्हणजे संदेश किंवा निरोप. मग आता आपण त्याच्या संबंधित एक धडा वाचूया. ठीक आहे. सो वी विल रीड दिस. ओपन युअर बुक, पेज नंबर 54. ओपन युअर बुक, पेज नंबर 54. सगळ्यांनी काढलं? चला वाचा. फर्स्ट सेंटेन्स. रीड फर्स्ट सेंटेन्स. ह्यूमन बीइंग्स कॅन स्पीक. ह्यूमन बीइंग्स. म्हणजे माणूस, मानव. ह्यूमन बीइंग्स. कॅन यू सी? एक मिनिट, आपण झूम करूया. कॅन यू सी दिस? ह्यूमन बीइंग म्हणजे कोण? माणूस. ह्यूमन बीइंग्स कॅन स्पीक. म्हणजे काय? बोलू शकता. बोलता येतं माणसाला. बघा आता, देर आर मेनी अदर एनिमल्स. डॉग, कॅट, monkey or birds. Can they speak? Dogs can speak. बोलू शकतो का? कुत्रा, मांजर, वाघ, सिंह बोलू शकतात का आपल्यासारखं? नाही बोलू शकत. ओनली ह्यूमन बीइंग्स कॅन स्पीक.
आपण बोलू शकतो. आपल्याकडे सो ओनली ह्युमन बीइंग्स कॅन स्पीक. Now read second sentence. Second sentence. They second sentence. ताई आवाज म्यूट आहे तुमच्याकडून. Sorry. Okay. They can talk to one another. Second sentence. Read second sentence. तुमच्या पुस्तकात वाचा. वाचलं तुमच्या पुस्तकात. They can talk to one another. Human beings can speak. दिसत नाही. आज ना रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे. रेंजच नाही आहे नीट आज. काय करायचं? दे कॅन टॉक टू वन अनदर. एकमेकांशी बोलू शकतात. टॉक म्हणजे पण बोलणे. दे कॅन टॉक टू वन अनदर. एकमेकांशी. वन अनदर म्हणजे एकमेकांशी बोलू शकता. जसं आता मी तुमच्याशी बोलते. ओके, आय एम टॉकिंग टू यू. ओके, तसं यू ऑल ह्युमन बीइंग्स कॅन टॉक टू वन अनदर. रीड थर्ड सेंटेन्स. दे कॅन पास ऑन मेसेजेस. आणि काय करू शकतात ह्युमन बीइंग्स? दे कॅन पास ऑन मेसेजेस. संदेश पाठवू शकतात. पास ऑन म्हणजे पाठवणे. संदेश पाठवू शकतात. दे कॅन पास ऑन मेसेजेस. मेसेज म्हणजे संदेश किंवा निरोप, सूचना. संदेश पाठवू शकतात. पुढे बघा. दे नो हाऊ टू राईट. माणसाला माहिती आहे. दे नो हाऊ टू राईट. लिहायचं कसं हे माहीत आहे. दे नो हाऊ टू राईट. सो दे कॅन राईट लेटर्स. आणि म्हणून माणूस हा पत्र लिहू शकतो. लेटर्स, पत्र. लेटर म्हणजे पत्र. ते पत्र पाठवू शकतात. ओके, पुढे बघा काय दिलंय बघा. दे कॅन टॉक टू वन अनदर. एकमेकांशी बोलू शकतात. दे कॅन ओके. दे कॅन राईट लेटर्स. पत्र लिहू शकतात. ओके, नाव सेकंड पॅरा. रीड सेकंड पॅरा. Long ago, messengers walked or ran all the way to take a message. Long ago. खूप वर्षांपूर्वी. Long ago. long ago म्हणजे खूप पूर्वी. खूप पूर्वी. long ago, messengers walked or ran all the way to take a message. खूप पूर्वी काय करायचे? मेसेंजर्स होते. कोण होते? मेसेंजर्स. मेसेंजर्स म्हणजे संदेशवाहक.
मेसेंजर म्हणजे कोण? संदेश वाहक. संदेश घेऊन जाणारा माणूस. एक माणूस सूचना लिहिलेली, संदेश लिहिलेला असायचा आणि ते पत्र घेऊन जायचा. तो काय करायचा? ही रॅन. ही यूज टू रॅन ऑर वॉक. चालत चालत जायचा किंवा धावत धावत घेऊन जायचा. ओके. ऑल द वे टू टेक अ मेसेज. मग समजा त्याला दुसऱ्या गावाला जायचंय, दुसऱ्या गावाला जर मेसेज पाठवायचा आहे, मग तो ते घ्यायचा, पत्र लिहिलेलं गुंडाळायचा आणि चालत 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 जायचा, मग तिथल्या माणसाला द्यायचा. किंवा धावत 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 जायचा आणि द्यायचा तिथल्या माणसाला. ह्याला खूप वेळ लागायचा. कळलं? हे बघा, हे पहा, हा बघा काय करतोय, दाखवलंय बघा चित्रामध्ये. याच्याकडनं त्यांनी मेसेज घेतला, पत्र, आणि धावत 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 गेला आणि तिकडे दुसऱ्या माणसाला दिला, दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या गावाला. कळलं? हा. समटाइम्स दे रोड हॉर्सेस. आणि कधी कधी खूप लांब असेल तर ते काय करायचे? घोड्यावर जायचे. तुम्ही टीव्हीवर पाहिलंय का? सिनेमामध्ये, शिवाजी महाराजांच्या सिनेमामध्ये दाखवलेलं असतं बघा, घोड्यावरून संदेश घेऊन जायचे. कळलं? हा. ज्यांना दिसत नाही ना त्यांनी लेफ्ट करा आणि परत जॉईन करा. रेंजचा आज खूप प्रॉब्लेम आहे, रेंजच नाही आहे. समटाइम्स, पुढे वाचा, पुढे वाचा. समटाइम्स दे यूज्ड ट्रेन्ड पिजन्स टू कॅरी मेसेजेस. अजून कशा प्रकारे मेसेज पाठवले जायचे? ट्रेन्ड पिजन. हा, कबूतर. पिजन्सला पाठवायचे. कबूतर. ट्रेन म्हणजे शिकवलेले. ट्रेन पिजन्स म्हणजे काय? त्या कबुतरांना शिकवलेलं असायचं. त्यांना शिकवलेलं असं उडत उडत जायचं आणि तिथे द्यायचं आणि परत यायचं, असं त्यांना शिकवलेलं असायचं कबुतरांना. ट्रेन्ड पिजन्स. हे पहा, कबुतराच्या पायाशी, पायाजवळ बांधला जायचा संदेश. हे पहा, दिसतंय? They used to tie the message to the legs and the pigeon used to carry the message. Okay? Carry messages. Sometimes they used to use trained pigeons to carry messages. हे पण पूर्वी राजे लोक होते की नाही, तेव्हा असे संदेश पाठवायचे. कळलं? पुढे बघा अजून काय दिले, अजून कशा प्रकारे, खूप खूप पूर्वीचं आहे हे सगळं. सम पीपल यूज ड्रम्स टू सेंड मेसेजेस टू फार अवे प्लेसेस. कोणाकोणाला दिसत नाहीये. हां. नाव थर्ड वन. सम पीपल यूज्ड ड्रम्स टू सेंड मेसेजेस टू फार अवे प्लेसेस. काही लोक होते, काही आदिवासी जमातींमध्ये किंवा काही जंगलात राहणाऱ्या लोकांमध्ये किंवा अशा काही जमाती होत्या, ते काय करायचे? ते ड्रम वाजवायचे संदेश पोहोचवण्यासाठी. ड्रम वाजवायचे आणि मग तिकडे तो आवाज आला की त्यांना समजायचं 4 वेळा वाजलं म्हणजे काय, 5 वेळा ड्रम वाजला म्हणजे काय, त्यांना तिकडे समजायचा आवाज ऐकून. कळलं? ड्रम वाजवायचे. हे पहा, हे पहा, हा इकडनं वाजवत ते तिकडनं त्यांनी ऐकलाय. समजलं? सम पीपल, पुढे वाचा, यूज्ड स्मोक सिग्नल्स
काही लोक काय करायचे, संदेश कसा पाठवायचे, स्मोक सिग्नल्स, काहीतरी जाळायचं, झाडाची पानं वगैरे असतील ना गोळा करायची आणि जाळायचं, आणि मग दूर झाला की मग तिकडे लांबचे लोक बघायचे आणि इकडनं दूर आला म्हणजे काय समजायचं त्यांना, काय संदेश असेल कळलं. सम पीपल यूज्ड स्मोक सिग्नल्स. स्मोक म्हणजे धूर, स्मोक सिग्नल्स. काही जण काय करायचे, स्मोक म्हणजे धूर करून सिग्नल द्यायचे. स्मोक म्हणजे दूर काहीतरी जाळायचं, मग त्याच्यातनं दूर व्हायचा, मग तो तिकडे बघितल्यावर त्यांना समजायचं, हे बघा इथे जाळलंय आणि इकडे लांब तिथे किल्ल्यावर त्यांनी पाहिलं. कळलं, समजलं. जसं आपण बघितलं इतिहास बाजी प्रभू देशपांडेंचा धडा शिकत होतो ना आपण, त्याच्यामध्ये त्यांनी संदेश कसा पाठवला, शिवाजी महाराज विशाळगडावर पोचल्यावर त्यांनी तोफांचा आवाज केला, तोफ आवाज आला. मग इकडे बाजी प्रभूला गोडखिंडीमध्ये समजलं की शिवाजीराजे पोचलेत, सुखरूप पोचलेत तिथे. तो पण एक प्रकारचा संदेश आहे, हो की नाही. पुढे बघा काय दिलं. लॅटर people began to send letters through the post office. नंतर काही दिवसांनी लोक काय करायला लागले, पत्र लिहायला लागले आणि पोस्टाच्या पेटीत टाकायला लागले. थ्रू द पोस्ट ऑफिस दे यूज टू सेंड लेटर थ्रू द पोस्ट ऑफिस. ते पोस्टाची पेटी आहे नाही, त्याच्यामध्ये पत्र लिहून टाकायचे आणि पोस्टमन काका घेऊन जायचे आणि लिहून द्यायचे. They use postcards or inland letters, envelopes, etc. आणि मग काय काय वापरायचे, पोस्टकार्ड, इनलँड लेटर अँड एनवलप. छोटा आता तर ते बघायला सुद्धा मिळत नाही. पोस्टकार्ड, इनलँड लेटर्स, एनवलप ते मिळत पण नाही आता बघायला सुद्धा. पोस्टात मिळत असतील पण आता ते कोणाकडेच नसतात. घरी कोणाच्या आहे, माझ्याकडे पण नाही आता. कोणाच्या घरी आहे पोस्टकार्ड, एनवलप, इनलँड लेटर आहे का, आंतरदेशीय पत्र नसेल कोणाकडेच मिळणार नाही आता ते. कारण पूर्वी पत्र लिहिली ना, मी बघते माझ्या घरी आहे का, मी बघते, आता नाही आहेत. पूर्वी वापरलं जायचं, पत्र लिहिलं जायचं. आणि मग काय करायचे, पत्र पाठवायचे. कशाने पाठवायचे, पोस्टात टाकायचे, पत्र लिहून पोस्टात. आता हे खूप कमी झालं. पूर्वी होतं पण आता कोणी पोस्टामध्ये पत्र पाठवत नाही फारसं. कारण आता मोबाईलवर आपण पटकन मेसेज पाठवू शकतो, पटकन फोन करून बोलू शकतो, हो की नाही, पटकन होतं. पोस्टामध्ये टाकणार, मग 2 दिवस 3 दिवसानंतर ते जातं, उशीर लागतो पोस्टाने जायला, हो की नाही. दे यूज पोस्टकार्ड्स ऑर इनलँड लेटर्स अँड एनवलप्स एटसेट्रा. मी मिळाले तर दाखवते तुम्हाला हे. दे हॅड टू पुट पोस्टेड स्टॅम्प्स ऑन द एनवलप्स ऑर पार्सल्स बिफोर सेंडिंग देम ऑफ. अजून काय करायचे, ते त्या पत्रावरती स्टॅम्प लावावा लागायचा. स्टॅम्प हे सगळं मी तुम्हाला दाखवते, बघते आहे का नाही आहे, कारण ते आता स्टॅम्प लावावा लागायचा आणि त्याच्यावर शिक्का मारून ते पाठवलं जायचं, हो की नाही. पोस्टल स्टॅम्प्स ऑन द एनवलप्स ऑर पार्सल्स बिफोर सेंडिंग देम ऑफ. आणि हे पोस्टामध्ये इथे पोस्टात टाकायच्या आधी त्याच्यावरती 50 पैसे 2 रुपयाचा असा स्टॅम्प मिळायचा, तिकीट, स्टॅम्प, पोस्टल स्टॅम्प, पोस्टाचं तिकीट ते चिटकवायचं. पत्ता लिहायचा, त्या गावाचा त्या ठिकाणाचा पत्ता लिहायचा आणि मग त्याच्यात टाकायचा. आपण शाळेत आल्यावर हे सगळं करूया.
Later on, people started using electrical signals. त्याच्यानंतर काय करायला लागले? इलेक्ट्रिकल सिग्नल्स पाठवायला लागले. हां, टेलिग्राफ मशीन्स वेअर यूज्ड टू सेंड और रिसीव these messages. These messages were called telegram. हे पहा, आता याच्यात दाखवलं नाही. असं मशीन असायचं, टेलिग्राफ मशीन होतं. टेलिग्राम पाठवला जायचा. हे सगळं तुम्हाला पोस्टात बघायला मिळणार. मी बघते त्याचा व्हिडिओ मिळाला तर तुम्हाला पाठवते. हां, दीज मेसेजेस वर कॉल्ड टेलिग्राम. टेलिग्राम पाठवायचे, तार म्हणतात त्याला मराठी. ओके. देन केम द टेलिफोन. त्याच्यानंतर काय सुरू झालं? टेलिफोन. फोन आला. सुरुवातीला बघा काय होतं? सुरुवातीला मेसेज घेऊन धावत जायचा, हो की नाही? मेसेज पत्र घेऊन धावत जायचा. नंतर नंतर सगळे असे बदल होत गेले आणि आत्ता टेलिफोन. देन केम द टेलिफोन्स. आता फोन्स आले. पीपल मेड टेलिफोन कॉल्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आणि मग लोक काय करायला लागले? माणसं काय करायला लागले? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फोनवर बोलायला लागले. फोन कॉल्स. फोनवर बोल. लांब दुसऱ्या गावाला सुद्धा फोनवर आपण बोलू शकतो, हो की नाही? फोनवर बोलायला लागले. अँड नाव वी ऑल्सो हॅव मोबाईल और सेल्युलर और सेल फोन्स. आणि आता काय झालंय? हे फोन होते त्या काळामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये मोबाईल नव्हते, माहिती आहे का तुम्हाला? असे मोबाईल मागे मागे नव्हते, फक्त असे फोन होते, हो की नाही? कोणाकोणाच्या घरी असायचे, कोणाकोणाला बाहेरून जाऊन फोन करावे लागायचे. याला म्हणायचं टेलिफोन. टेलिफोन. आणि हा काय आहे? मोबाईल. मोबाईल म्हणजे सेल्युलर फोन. म्हणजे सेल्युलर फोन और सेल फोन. सेल्युलर फोन और सेल फोन. और पुढे वाचा. और वी कॅन सेंड ऑन SMS और रिटर्न मेसेज. किंवा जर आपल्याला फोन करायचा नसेल तर आपण मेसेज टाईप करतो आणि पाठवतो, हो की नाही? काय करतो आपण? दिसतंय का रे सगळ्यांना? दिसतंय का? दिसत नाही? कार्तिक तू परत लेफ्ट हो आणि परत जॉईन कर. दिसतंय का? दिसतंय ना? हां, कार्तिक तू लेफ्ट हो आणि परत जॉईन कर. हां, आणि मग काय म्हणते स्नेहल? स्नेहल काय म्हण? मधून जातंय ना? आणि मग आपण काय करतो? जर आपल्याला फोन करायचा नसेल, मी तुम्हाला रोज फोन करते का? रोज मी फोन करते का? काय? मी तुम्हाला रोज फोन करते का? नाही. मग मी काय करते? मेसेज टाईप करते आणि पाठवून देते. व्हॉट्सअपवर SMS टाईप करते आणि पाठवून देते, हो की नाही? मेसेज पाठवतो आपण, हो की नाही? वी कॅन स्पीक ऑन सेल और वी कॅन सेंड ऑन SMS अ रिटर्न मेसेज. SMS म्हणजे लिहिलेला मेसेज पाठवते, हो की नाही? तुम्हाला मेसेज पाठवते ना. आज कोणता मेसेज पाठवला मी तुम्हाला? की आज 1 वाजता क्लास आहे, असं मी टाईप केलं. आज 1 वाजता क्लास आहे असं टाईप केलं मी. आवाज नाही येत? असा मेसेज टाईप केला आणि पाठवला तुम्हाला. मग तुम्ही तिकडे तुमच्या फोनमध्ये पाहिला आज 1 वाजता क्लास आहे, मग सगळेजण आले 1 वाजता, बरोबर? हां, पुढे बघा काय.
वी कॅन सेंड, पुढे वाचा, रीड दिस पॅसेज. वी कॅन सेंड ईमेल्स using the internet on the computer. We can use many sites to talk to friends and one other people. It is now so easy to send a message. आता तुम्ही जेव्हा शाळेत याल तेव्हा मी तुम्हाला हे सगळं दाखवीन. वी कॅन सेंड ईमेल्स. जसं आपण फोनवर मेसेज पाठवतो, पत्र, किंवा आपण जसं पोस्टामध्ये जसं आपण पत्र टाकतो आणि पाठवतो, तसं आपल्याला कॉम्प्युटरवर पण पत्र पाठवता येतं. त्याला म्हणायचं ईमेल. इलेक्ट्रॉनिक मेसेजेस. ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेसेज. कॉम्प्युटरवर आपण मेसेज पाठवू शकतो. पत्र, कॉम्प्युटरमधून पत्र पाठवायचं. हे तुम्ही जेव्हा शाळेत येणार तेव्हा आपण बघूया हे सगळं. ईमेल कसा पाठवायचा, समजलं? ऑन द कॉम्प्युटर वी कॅन यूज, वाचा तुमच्या पुस्तकात. ऑन द कॉम्प्युटर वी कॅन यूज मेनी साइट्स टू टॉक टू फ्रेंड्स अँड अदर पीपल. इट इज नाव सो इझी टू सेंड मेसेजेस. आणि कॉम्प्युटरवर वेगळ्या साइट्स आहेत, एकमेकांशी आपण बोलू शकतो कॉम्प्युटरवर, कळलं? आणि आता खूप सोपं झालंय मेसेज पाठवणं. सेंडिंग मेसेज इज सो इझी. कळलं? समजलं हा लेसन तुम्हाला? हे समजलं का? सगळ्यांना समजलं का? धडा वाचा. दिसत नाहीये? दिसतंय ना? बरं, धडा वाचा तुम्ही. आपण हे उद्या करूया. काय स्नेहल, काय दिसत नाहीये? छान. तर मी काय करू? दिसत नाही, मी काहीच नाही करू शकत. इथे बरोबर चालू आहे सगळं.